नमस्कार मित्रांनो, निमित्त होतं वास्तुशांती पूजनचं, सासऱ्यांच्या नवीन घराचं. इकडे रँचो पण मंडप टाकायला बिझी, तिकडे लहाना चिकू पण मामाबरोबर बाजार करायला बिझी. कारण की निमित्त होतं वास्तुशांती पूजनचं. काय करणार, मामाचा कार्यक्रम, नाना नानींचा कार्यक्रम तर धावपळ तर करावंच लागणार. बरोबर आहे की नाही. घरचा कार्यक्रम म्हटलं की जबाबदारी आलीच. रँचोची मंडपची धावपळ, इकडे केटरर्सवाले पंचपक्वान्न बनवायला तयारीत. इकडे मोठ्या बहिणींना मांडवाचं पूजन करायला गोड गोड असू येत करत होत्या पूजा. आणि ऐका ना, पुढे देवाची पूजा, सगळ्या देवांची शिवपूजन, गणपती पूजन, सत्यनारायण पूजन, वास्तुपुरुष पूजन, सुंदर सुंदर असे समयीने पूर्ण वातावरण रंगमय केलं. आणि 2 नंबरच्या वहिनीत एकदम गोड गोड प्रसाद बनवायला सुगरण है ना. मामा मामी बसले पूजेला, रोहिणी आणि जया काढत होत्या रांगोळी, मामा त्यांना करत होता मदत. एवढं सगळं चालू असताना स्वतः गुरुजींनी काढली शुभलक्ष्मीची पावलं. मामा मामी रेडी, सगळे जावई लेकींना घेऊन गृह प्रवेश करायला. इकडे दीपू आणि सोनू रेडी होते फोटो काढायला, गोड गोड मेमरी साठवायला. अशा या पद्धतीने पुढचं पूजन चालू झालं. आरती पूजा करत वास्तुपूजन झालं. त्याचबरोबर आलेले पाहुणे बघत होते सगळं पूजन. गुरुजींनी करून घेतलं आमच्याकडून देवाचं नामस्मरण. त्याचबरोबर सुख समृद्धी लाभो याच्यासाठी केलं हवन. त्याचबरोबर आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळी बरोबर आम्ही केलं गणपतीची आरती, त्याचबरोबर कलश पूजन आणि सत्यनारायणाचं स्मरण. तिकडे पाहुणे मंडळी घेत होते मस्त मस्त पंचपक्वानाचा आस्वाद. योगेश स्वीकारत होता भेटवस्तू. तिकडे मामा सत्कार करायला बिझी. मामा मामींनी लावले हाताचे ठसे, विनंती केली देवाला, आशीर्वाद होऊन दे असेच. अशा पद्धतीने झाले वास्तुशांती पूजन.